आपुलिया हिता जोसे जागता धन्य माता पिता तयाचिया पुरी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा कीर्तन सेवे करता म्हणजे निरूपणा करता निवडलेला अभंग महाराष्ट्राची लाडके संत वैराग्याची मूर्ती म्हणतो. जगाचा संसार सुखाचा व्हावा याकरता आपल्या संसाराची राखरांगोळी करणारे देहूचे सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा सरळपंथी संकल्प प्रकरणातील असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून सात्विक कुळामध्ये जन्माला आलेली जी संतती त्या सात्विक कुळातल्या संततीचा जगन्नियंत्या परमात्म्याला कसा हरिक वाटतो याचं सविस्तर चिंतन म्हणजे हा अभंग. चव्हाण तेही उपस्थित आहे त्यांना धन्यवाद सगळ्याला धन्यवाद देतो. मला वाटतं विनाकारण वेळ वाया घालवण्यापेक्षा चिंतनातला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबारा यांचा चार चरणाचा सरळपंथी संतप्र प्रकरणातील असून तुकोबारा या अभंगाच्या माध्यमातून जगन्नियंत्या परमात्म्याला सात्विक कुळात जन्माला आलेल्या संततीचा कसा हरिक वाटतो याचं चिंतन करतायत. कसं आहे मुळातच ही जग जी आहे ही जग काही एका गुणाचं नाही. हे जग एका गुणाचे का किती गुणाचे प्रकाराचे तीन आणि काही लोक या जगात सत्वगुणी काही लोक रजोगुणी आहेत तर काही लोक तमोगुणी. तीन प्रकारचं जगच आहे. आणि हे जे गुण आहेत ना बाबा ह्या गुणांनी गुणानं बसतच नाही. नाव फक्त गुण आहे फक्त गुणानं बसत नाही. खालीवरीचा धंदा ह्या तिघाला कुणाला कुणाला म्हणा कशाचा धंदा आहे खालीवरी करीत राहणार सारखं खालीवरी करीत राहण्याचं काम जी करत येत नाही ही तिघ जण करते. कशात प्रकार पाडण्याचं काम करणार. जगात तीन प्रकार सत्वगुणी रजोगुणी तमोगुणी. या जगात लिंग एकच होतं मग बाबा सुरुवातीला बाबा मधूनच फाडलं एका लिंगाचे तीन केले. मुळात स्त्री बी नव्हती पुरुष बी नव्हता. अर्धनारी नटेश्वरी जो पुरुष तोची नारी म्हणतात बटवारा केला आणि एका लिंगाचे तीन लिंग केले. काय या जगात एकच मधून फाडला भूत भविष्य वर्तमान तीन केले. ज्ञानोबा म्हणतात गुणी देवा तैलाविली. गुणानं देवातच तीन प्रकार पाडले. कशात तीन प्रकार पाडले किती मास्टर देवात म्हणा देवात तीन प्रकार लिंगात तीन प्रकार जगात तीन प्रकार अजून कशात प्रकार पाडण्याचं जगात तीन प्रकार पाडण्याचं काम जी केलं ती या गुणांनी केलं. काय दोन गुण खाचते आणि एक धरी उन्नती. ज्ञानोबा म्हणतात दोन गुण माणसाचं खर्चीकरण करते. कोणते कोणते
रजानी तम आणि एक गुण एक धरी उन्नती म्हणजे सत्वगुण माणसाला उन्नतीवर पाठवते, रजगुण आणि तमोगुण खाली वाढणार आणि सत्वगुण उन्नतीवर पाठवणार. हे तिघ जण. आता हे तिघांचं चिंतन करत असताना ज्ञानोबारांनी फार सुंदर लिहिले. ज्ञानोबाराय म्हणतात एका एका गुणाचा जर विचार केला तर पहिला गुण आहे सत्वगुण आणि सत्वगुणाचं लक्षण करत असताना ज्ञानोबारांनी केलंय. ज्ञानोबाराय म्हणतात आसक्ती रहित जीवन आहे त्याचं नाव सत्वगुण. कसलं जीवन? आसक्ती रहित. हे घेणं देणं नाही, आसक्तीच नाही घेणार बाबा. त्याला कोणता गुण म्हणतात? सत्वगुण म्हणतात. मग ज्ञानोबारांनी त्याच्यासाठी दृष्टांत दिला. ज्ञानोबाराय म्हणतात कसं जुना काळ होता तुमच्या लहानपणीचा सगळ्याच्या लहानपणी काळ असा होता कसा सगळ्या गावाच्या गायी सांभाळायला एक माणूस असायचा. कोण? गुराकी. अजून काय? हा गायगावर. ही शब्द महत्वाचा आहे. ज्ञानोबारांनी ही शब्द टाकलाय ज्ञानेश्वर. बरोबर आहे. ज्ञानोबाराय म्हणतात ना काय कसं आहे त्या गाय गवारी म्हणा गायी सांभाळणारा म्हणा त्याला माहित नाही का गाय दूध देती म्हणून? बोला की माहित महाराज माहित नाही का त्याला? विठ्ठल महाराज माहित नाही का? माहिती ना तरी मी गावाच्या गायी सांभाळतो का नाही? ज्ञानोबारायचा शब्द सांगोनी दुधाची टकळी आणि गोवारी गाव धेनू वेटाळ. ज्ञानोबाराय म्हणतात दुधाची टकळी सांडून गायी गावाच्या सांभाळून आणतो म्हणजे आसक्ती रहित जीवन. नाथ महाराजांचं